मुंबई लोकल रोज लाखो प्रवासी तिच्या याच डब्यातून प्रवास करतात. लीजिए गाड़ी संख्या 1 3 4 1 3 प्लेटफॉर्म एक्सप्रेस मालदा टाउन स्टेशन पर सुल्तानपुर आणि त्यांना लखनऊ। भिंतींवर काय दिसतं तर प्रेमात अडथळा, नोकरी नाही, वशीकरण तज्ञ, नवरा बायकोत भांडणं, सासू सुनेचा वाद मिटवा, 100% हमी, लगेच परिणाम, अशा दाव्यांनी भरलेली पोस्टर्स. रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांना ही पोस्टर्स दिसतात, ते काढतात, मात्र त्यांना बंगाली बाबा काही सापडेच ना. विशेष म्हणजे या डब्यांतून प्रवास करणारे प्रवासी मात्र या बाबाला कॉल करत, बोलत, काही तर भेटतही, आणि मग त्यांची पर्यायानंच पैशानं लुबाडणूक व्हायची, फसवणूक ही झालीच समजायची. या जाहिरातींच्या माध्यमातून स्वतःचा धंदा वाढवणाऱ्या तथाकथित बाबा बंगाली किंवा अर्थातच बंगाली बाबावर आता रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे. लोकलच्या डब्यांमध्ये, स्टेशनच्या भिंतींवर आणि रेल्वे परिसरात बेकायदेशीर पोस्टर्स चिकटवून प्रवाशांना आकर्षित केलं जात होतं. आपण लहानपणापासूनही बसनं प्रवास करत आलो आहेत. अनेक मोठ्या मोठ्या भिंती सुद्धा अशा आकर्षक जाहिरातींनी रंगवलेल्या असतात. एक फोन करा आणि समस्या दूर, असा दावा करत भावनिक अडचणीत असलेल्या लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार हा अनेक वर्ष सुरू आहे. मात्र रेल्वे पोलिसांनी ते मुंबईतल्या सापळा रचून अशाच एका बाबाला रंगेहात पकडलं आणि मोठ्या प्रमाणावर जाहिरातींचं साहित्य जप्त केलं. नोकरी, प्रेमविवाह, संमोहन, पती पत्नीमधील वाद, काळी जादू, शत्रूंपासून मुक्तता, लॉटरी, कोर्टातले खटले, अशा समस्यांवर 100% उपाय, अशी हमी हा जो आश्वासन आहे तो ठग देत होता. कोणत्याही समस्यांवर या बंगाली बाबाकडे उपाय असल्याचा दावा या जाहिरातींमध्ये करण्यात येतो. पण याच बंगाली बाबाला स्वतःवर संकट घोंगावतंय याची पुसटशी कल्पनाही नव्हती. या बाबा बंगालीला रेल्वे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. रेल्वे पोलिसांनी मुंबईतल्या रेरोड परिसरात छापा टाकला. मोहम्मद नजीर अंदारी हा व्यक्ती बंगाली बाबा म्हणून काम करत होता, अशी माहिती त्यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्याच्याकडून 15,000 जाहिरातींचे पोस्टर्सही जप्त करण्यात आले. जाहिरातींमध्ये दिलेल्या फोन नंबरवर कॉल्सच्या माध्यमातून तो पैसे उकळायचा. आयुष्य म्हटलं तर चढ उतार असणारच, पण अशा लोकांकडे जाऊन समस्यांवर उपाय शोधणं हा पर्याय नाहीये. नागरिकांनो, सतर्क रहा. भोंदूबाबांच्या अशा कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नका, कारण यामुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. उदाहरणच घ्यायचं त्या बंगाली बाबाचंच घ्या. लोकांना खटल्यातून बाहेर काढू म्हणणारा बाबा आता स्वतःच पोलिसांच्या खटल्यात अडकलाय. याला तुम्ही काय म्हणाल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ नक्की शेअर करा, तुमच्या आसपासच्या लोकांनाही सावध करा आणि पाहत राहा लेट्स मराठी.